नमस्कार. मी ॲडव्होकेट नाईक प्रॅक्टिस पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये करतो आणि बॉम्बे हायकोर्टामध्ये माझी प्रॅक्टिस आहे. प्रथमदर्शनी अपर्णा बुटाला हे माझे पक्षकार आहे आणि त्यांच्या वतीने मी ही केस रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये आत्ता सध्या प्रलंबित आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ते त्यांच्यावरती ॲलिगेशन लागत आहे की एखाद्या दाम्पत्याला म्हणजे जे अपंग आहे आणि ह्यांना त्यांच्याकडून त्यांनी फ्लॅट घेतला आहे जबरदस्तीने. तर सर्वप्रथम म्हणजे कुठल्याही इमोशनलने आपलं पोट काही चालत नाही. भारतीय पोट असं आहे की ते कुठल्याही इमोशनल किंवा मीडिया ट्रायलवरती चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट की हे प्री सबज्युडिस असल्यामुळं मॅटर हे कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि त्याची धाव घेतली आहे अपर्णा बुटाला यांनी. तर सर्वप्रथम त्यांनी सांगितले की 3 वर्ष अगोदर जे फ्लॅटचे असाइनमेंट डीड झाली होती ती असाइनमेंट डीड नसून बँकेतनं लोन देतो म्हणून मला अशी फसवणूक केलेली आहे. किंवा त्याच्यानंतर ते असाइनमेंट लीज अँड लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट पण आहे. ते सगळे ॲग्रीमेंट हे फक्त लोन देण्याच्या संदर्भात आहे. पण ते जे डॉक्युमेंट आहे ते झाले रजिस्टर ऑफिसमध्ये आणि रजिस्टर समोर झालेले. त्याच्यामध्ये अंगठे घेतले, त्यांची सिग्नेचर घेतलेली आणि प्रथमदर्शनी म्हणजे इंडेक्स 2 हा सगळ्यात पहिला तिथं वाचून दाखवला जातो. त्यामुळं बँकेतनं लोन घेतलंय असा त्यांचा जो आरोप आहे तो इथं म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे त्याच्यावरती कुठलाही अजून पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये स्टेटमेंट क्लोजिंग सगळ्यांचे घेतले यांच्यावरती आरोप आहे. त्यांनी देखील त्याच्यामध्ये समन्सपत्र बजवून हे सांगितले की ह्याच्यामध्ये कुठलेही तथ्य आढळून आल्यास नाही म्हणून हे कंप्लेंट आम्ही क्लोजर करून टाकतो असे दोघांना समन्सपत्र दिलेले. कायदेशीर बाबीमध्ये ते जे समोरचे जे ग्रस्त आहेत ते अपंग आहेत याबाबत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव आहेत त्या यामध्ये पुढे आहेत. तर तुम्ही त्यांना कायदेशीर बाबीमध्ये काय सांगा? नाही, सर्व म्हणजे जो काय त्यांचं आंदोलन चाललंय किंवा त्यांना कोणीही राजकीय लोक मदत करताय ह्याच्यामध्ये माझा काही संबंध येत नाही. माझं फक्त इंटरनल कोर्टमधलं जे मला ज्याची फीस रेंडर आउट केलेली तो आहे कोर्टासाठी केलेली. त्यांचे लिगल नोटिसेस वगैरे काय आले त्याच्यावरती मी फक्त सखोल सांगू शकतो. काय सांगाल नेमकं कशामुळे हे प्रकरण एवढं चांगलं जातं? पहिली गोष्ट तर रांगणे ही मैत्रीण होती. हा सगळा विषय जो आहे तो तिने मला आग्रह केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, कारण तिला आर्थिक गोष्टीची गरज होती. पहिला मुद्दा. दुसऱ्या गोष्ट म्हणजे BJPमध्ये गेले 30 वर्ष मी एकनिष्ठेने काम करते, यापुढेही करत राहील. कारण मी कधी पतंग हातात घेतलं नाही, मी कधी शिवधनुष्य हातात घेतलं नाही. मी आत्तापर्यंत कमळ हातात घेऊनच काम केलेलं आहे. त्यामुळे माझ्यावर जे काही हे आरोप सुरेखा जाधव लावत आहेत हे सगळे आरोप खोटे आहेत. पहिली गोष्ट, त्यांच्याकडे ज्या काही आलेल्या होत्या रांगणे तर त्यांनी विचारायचं होतं, शहानिशा करायची होती. दोघीजणी एकाच पक्षाच्या होती. हे आरोप कशासाठी तुम्ही माझ्यावर लावत आहात आणि अपंग अपंग म्हणता म्हणून तुम्ही मला हे जे काही खोटे आरोप लावत आहात. तर सहाय्यक निबंधक ऑफिस जे आपल्या इथे आहे त्यासाठी रांगणे हे दाम्पत्य ह्यापूर्वीही गेलं होतं, आजही केलं होतं. त्यांना ज्यावेळेला नोटीस गेली की आपल्याला हा भाडे करार संपलेला आहे त्यावेळेला त्यांना बरं कळलं कायद्याचं ज्ञान काय असतं ते. म्हणजे हे आरोप हे मला काही या आरोपामध्ये तथ्य वाटत नाही. आणि हे जे करण्यासाठी मला हे सगळं प्रवृत्त करण्यासाठी ज्योती रांगणे हीच एकमेव अशी आहे की तिने मला ह्या सगळ्या गोष्टी प्रवृत्त करण्यासाठी तिची आर्थिक गरज भागवण्यासाठी मला तयार केलेलं आहे. दुसरी गोष्ट, ह्या जे काही राजकीय वैमनस्य माझ्यावर काढत आहेत की जेणेकरून त्यांना असं वाटतं की मी BJPमध्ये जाऊ नये, BJPचा मी राजीनामा द्यावा, मी BJPमध्ये येऊन मोठी होऊ नये, फक्त त्यांनीच त्यांचं काम करत राहावं असं ज्यांना वाटतं. त्यामुळे त्या माझ्याकडे सतत सातत्याने ह्या प्रकरणाबाबत खंडणी मागत आहेत आणि सतत तू राजीनामा दे, तू येऊ नकोस अशा मला धमक्या सुद्धा अशा नगराध्यक्षबाईंच्या येत आहेत. हे कशासाठी आणि का चालवलेलं आहेत? मी उपोषण आंदोलन करून असे प्रश्न मिटलेले आहेत का? हा प्रश्न पहिला मला त्यांचा आहे. हा प्रश्न कुठे मिटणार आहे याची शहानिशा आपण करावी. कायद्याची चौकट काय आहे हे आपण सगळं पाहावं. आणि जे काही कोर्टामध्ये मी जे प्रकरण केलेलं आहे माझ्या वकिलांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर कोर्ट जो निर्णय देईल त्या मताशी मी 100% सहमत आहे. दुसरी गोष्ट, यापुढे माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट घडलं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव असतील. आणि मी जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट स्वतःहून करून घेतलं तरी सुद्धा याला जबाबदार रांगणे आणि सुरेखा जाधवच असतील. धन्यवाद.
काय सांगाल नेमकं तुम्ही फ्लॅट घेतलेला आहे, त्या फ्लॅट कधी घेतला आणि कधीपासून तुम्हाला त्रास झाला? ज्यांचा फ्लॅट घेतला त्यांनाच तुम्ही भाडेकरू म्हणून ठेवलेले, त्यांनी तुम्हाला भाडं दिलेलं आहे का, भाडे करार केलेला आहे का, काय सांगा? पहिली गोष्ट म्हणजे हे प्रकरण जेव्हा सुरेखाताईंनी आम्हाला न विचारता हे केलं की एक ह्याच्यावरती टाकली बातमी, तेव्हा आम्हाला हे माहिती झालं की असं असं आहे म्हणून. आणि तोपर्यंत त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता. आणि ह्याच्यामध्ये राजकीय उगाच ते हे करतायत, राजकीय वर्जास्त करतायत. आणि त्याला राजकीय वळण न देता सुद्धा हे प्रश्न मिटले असते आणि हे मिटण्यासारखे होते, बसून सुद्धा हे मिटण्यासारखे होते. परंतु त्यांनी त्यांना राजकीय हे बळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय सांगाल नेमकं ही जी लढाई लढत आहे, तर तुम्ही न्यायालयात गेला आहात का, किंवा भाडे करार संपलेला आहे, भाडे करार करण्याबाबत तुम्ही काही हे केलेलं आहे का, काय नेमकं प्रकरण काय झालेलं आहे की आज तुमच्या कुटुंबावर आरोप होतात की दिव्यांग व्यक्तीची पिळवणूक केली जाते त्याबद्दल? मुळात इथे जर आपण सगळे दस्तावेज बघितले, सगळे कागदपत्र बघितले, आपण जे न्यायालयात त्यांच्या विरुद्ध टाकलेलं प्रकरण आहे, आपले वकील आहे त्यांनी आपल्याला आता माहिती दिली, आपण जर सगळं प्रकरण बघितलं तर कुठेही त्यांची फसवणूक झालेली नाही. जेव्हा त्यांचा तक्रारी अर्ज पोलीस स्टेशनला दिला, त्यांनी ज्यांची ज्यांची नावं टाकली त्या सगळ्यांची, जे आज सुरेखा जाधव आहेत, ज्यांची नावं घेऊन ओरडत आहेत, शर्मिला तलाठी असतील, कावेरी सोनावणे असतील, ज्यांची नावं घेऊन सुरेखा जाधव या ओरडत आहेत, त्या सगळ्यांचं स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केलेले. त्यानंतर पोलिसांनी निर्णय दिलेला आहे, जो काय निर्णय पोलिसांना द्यायचा आहे की बुटाला या दाम्पत्यावर किंवा अन्य कोणावर कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही, हे पोलिसांचा न्याय निर्णय आलेला आहे. त्याच्यामुळे आता त्यांना परत आंदोलन आणि उपोषणाची बुद्धी झालेली आहे. मुळात याच्यामध्ये कुठला गुन्हा दाखल होत नाही म्हणून काहीतरी करायचं, कुठले तरी राजकीय वैमनस्य काढायचे, मी आधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगते. त्याच्यामुळे सुरेखा जाधव या करतात. बरं, सुरेखा जाधव यांचा हा पहिला प्रसंग आहे का? लोणावळेकरांना त्या काय हे सगळं चांगलं माहिती. याच्या आधी सुद्धा त्यांनी, म्हणजे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की याच्या आधी त्यांनी किती जणांना, किती लोकांच्या भाडेकरूंना असं करून फितवून मालकांना त्रास दिलेला आहे. अख्खी लोणावळ्याची लिस्ट आहे. जसं त्या सांगतात ना की आमच्याकडे हे सगळं रांगण्यांचं आल्यानंतर लोक आम्हाला भेटायला आली, तशी माझी जेव्हा वाघमारे सरांच्या चॅनलवरून हे झाली होती, व्हायरल झाली होती, मुलाखत व्हायरल झाली होती 5 जूनला, त्यावेळी आम्हाला बरेच जण येऊन भेटले की आम्हालाही त्यांच्याकडून असाच त्रास होतो म्हणून. आम्हाला खूप लोकांनी येऊन अप्रोच केला, फोन करून आम्हाला लोकांनी सांगितलं की जसं तुम्हाला सुरेखा जाधव या मॅडमचा त्रास होतोय तसा आम्हालाही त्यांचा त्रास होतोय आणि आमच्या सुद्धा भाडेकरूंना असंच फितवतात, घरात येतात, घरातून बाहेर निघू नका, तिथं पोझिशन ठोकून तिथंच राहा अशी धमकी देतात. हे सगळं त्यांचं लोणावळेकरांना हा काही इतिहास नवीन आहे. परत त्यांचा अजून जर इतिहास बघायचा झाला तर फेरीवाल्यांकडून 500-500 रुपये घेतलेले. हे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेले. तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं, म्हणजे काय बोलायला त्यांनी ठेवलंय असं नाहीच आहे. बरं, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले माझी सनद त्या घालवणार. कुठल्या बेसिसवर त्या माझी सनद घालवायचं बघतायत? त्यांनी खरंच समोर यावं आणि तसं करून दाखवावं. मी काय त्या माझ्या क्लायंट आहेत, त्या माझं त्यांचं बोलणं आहे, तर माझी त्या सनद घालतात. म्हणजे अख्ख्या लोणावळेकरांनी बघावं त्या कशा पद्धतीने धमकी देतात. त्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मी राजकीय दबाव दिला तर दिला मी राजकीय दबाव. म्हणजे त्या स्वतः किती कुठल्या थराला बतायत, गोष्ट एवढूशी त्याचा किती मोठा बाटका बतंगड म्हणतात ना तसं त्या करतायत. आता दुसरी गोष्ट, त्यांचं पुढं जर बघितलं आपण, त्या मॅडमची स्वतःची जर हिस्ट्री बघितली, त्यांच्यावर केसेस दाखल आहेत. फ्रॉडच्या एका केसमध्ये त्यांनी काही वर्षापूर्वी अँटिसिपेटरी बेल त्यांनी स्वतः घेतलेला आहे. त्यांना त्या स्वतः फ्रॉडच्या एका केसमध्ये होत्या. स्वतः तुम्ही अँटिसिपेटरी बेल घेतलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. आणि उगीच मी न्याय देते करून ओरडत बसायचं, त्याला काही अर्थ आहे का? मग जर न्याय द्यायचाच होता त्यांना, त्यांच्यात जर लोकप्रतिनिधी जागाच होता एवढा त्यांच्यातला, तर मग चावसरचं प्रकरण झालं, लहान मुलीच्या बलात्काराचं, कोथुर्लेचं प्रकरण झालं, तेव्हा यांच्यातली समाजसेविका लोकप्रतिनिधी कुठे गेला होता यांच्यातला? तेव्हा जर त्यांना तेव्हा न्याय द्यायचाच होता. आता बुटालांचं प्रकरण आलं, हे बाउन्सरचं, लेडी बाउन्सरचं प्रकरण आता वाचते लोणावळ्यात, तेव्हा कुठे गेला जाधव मॅडमचा आवाज? म्हणजे आता फक्त बुटाला आहे ते कुठलं तरी राजकीय वैमनस्य काढायचं म्हणून त्या अनुषंगाने काहीतरी कुठेतरी जायचं आणि सगळ्यांना फितवत बसायचं आणि सगळ्यांचा मॉब गोळा करायचा, माझ्या पाठीशी कितीतरी मॉब आहे हे दाखवायचं आणि एखाद्याला सहानुभूती द्यायची म्हणायचं आणि हे सगळं करत बसायचं. बरं, हे सगळं करण्यामागे त्यांचा काय हेतू नाहीये. हा जो आम्ही तक्रारी अर्ज दिलेला आहे खंडणीचा त्यांच्या विरोधातला, तो त्या तक्रारी अर्जात आम्ही सगळं लिहिलेलं आहे. पोलिसांना जे काही द्यायचं आहे ते आम्ही सगळं दिलेलं आहे.
बरं, आता पुढचं जर जाऊन सांगायचं ह्या जे आम्हाला बोलतात, तर आता ह्या मॅडमकडेच जर आपण बघितलं तर 57,81,000 माझ्याकडे पेपर आहे, 57,81,000 सोनं नाणं या मॅडमकडे. पुढे जाऊन जर बघायचं म्हणजे मॅडम म्हणजे सुरेखा जाधव. बरं, पुढे जाऊन बघायचं झालं तर भुशी डॅम लोणावळा इथे 1,30,00,000 फ्लॅट त्यांनी काय घेतलेली आहे जागा. त्याच्यानंतर भांगरवाडी लोणावळा इथे 68,00,000 फ्लॅट घेतलेला आहे. हे सगळं आहे. मग आता ह्या जर एका फ्लॅटसाठी आमच्याकडे एवढ्या चौकशा करतायत, एवढं सगळं करतायत, तर आता आम्ही पण ह्यांची चौकशी लावतो की तुमच्याकडे कुठलाही व्यापार व्यवसाय नसताना आज गेली कित्येक वर्ष तुम्ही फक्त राजकारणाशी संलग्न आहात, हे सगळ्या लोणावळेकरांना माहिती आहे. मग एवढं 57,00,000 सोनं येण्याचं तुमच्याकडे कारण काय? एवढी 1 कोटीची प्रॉपर्टी, 1,68,00,000 परत 68 लाखांची दुसरी प्रॉपर्टी येण्याचं तुमच्याकडे कारण काय? हे आम्ही सुद्धा काढतो. आता आम्हाला जे डॉक्युमेंट द्यायचे आता ते आम्ही पोलिसांना दाखल केलेले आहे. त्याच्यावर आम्ही फक्त आणि फक्त कायदेशीर मार्गांनीच लढणार आहोत. त्यांना जे करायचे त्यांनी त्यांच्या मार्गाने लढावं. आमची लढाई ही तेव्हाही मी सांगितलं होतं, आजही मी सांगते की आमची लढाई ही कायदेशीर मार्गाने संयमाने आणि शांतीनेच चालणार आहे. लोणावळेकरांना सगळ्यांना चांगलं माहिती आहे की न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर आपण त्यामध्ये किती सहभाग घ्यावा, कारण निकाल हे कोर्ट देणार आहे. आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांना माझंही सांगणं आहे की हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. त्यामुळे यांचं आंदोलन उपोषण हे त्यांच्या मार्गाने त्यांनी करावं. आम्ही मात्र आमची लढाई कायदेशीर आणि संयमाच्या मार्गाने शांतीच्या मार्गानेच देणार आहोत. आणि जर माझ्या आईने सुद्धा सांगितलं तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार ह्या सुरेखा जाधव आणि रांगणे दाम्पत्य हेच असेल. तुम्ही रांगणेंकडनं प्रॉपर्टी कधी घेतलेली आहे, त्यांना भाडेकरून म्हणून कधीपासून ठेवलेले आणि त्यांचं पेमेंट कशा पद्धतीने मॅडम 2022ला असाइनमेंट डीडने जे काही टायटलचे प्रॉपर्टीचे आहे दस्तावेज हे सगळे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झालेले होते लोणावळा. आणि त्यानंतर लिव्ह अँड लायसन्सचा ॲग्रीमेंट सुद्धा रजिस्टर झालेला आहे. सो कधीपासून कधीपर्यंत? हो, त्याचा पिरियड मी सांगते. तीन वर्षाचा कालावधी. 3 वर्षाच्या कालावधीसाठी होतं. असाइनमेंट डीड झालं होतं 30/9/2022ला. दुय्यम निबंधक हवेली लोणावळा. आणि यामध्ये त्यांना 20,28,000 हवेली लोणावळा का लोणावळा नाव? लोणावळा लोणावळा सब रजिस्टर्ड ऑफिस लोणावळा. लोणावळाच. त्यानंतर भाडे करार संपल्यानंतर पुन्हा भाडे करार संदर्भात काही नोटीस वगैरे? हो, भाडे करार संपल्यानंतर टर्मिनेशनची नोटीस पाठवली. त्याच्यानंतर वकिलामार्फत टर्मिनेशनची नोटीस दिल्यानंतर आता त्याला रेंट अँड कंट्रोल ऍक्ट लागू होतं, जे की लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट कुठलंही असेल तर त्याचं ज्युरिडिक्शन जे आहे ते पुण्यामध्ये रेंट अँड कंट्रोल आगरकर नगर कोर्टामध्ये आहे. तर तिथं आता सध्या ते प्रलंबित सब ज्युडिस आहे ते मॅटर. आणि आत्ता त्यांना समन्स इश्यू केलेले कोर्टाने. समन्स येऊन त्यांच्या वकिलांनी आता त्याच्यामध्ये ॲडजमेंट घेतलेली आहे. ॲडजमेंट घेऊन मी पुढच्या तारखेला आमचं म्हणणं दाखल करतो, अशासाठी आता ही स्टेज आहे. सद्यस्थितीला त्या फ्लॅटमध्ये जे काही लाईट मीटर आहे, वीज मीटर, ते कुणाच्या नावावर आहे? त्याचं बिल बनलेलं आहे काय? ते बुटाला मॅडमच्याच नावावरती. ते भाड्याने राहतात, त्याचं लाईट बिल कोण करते, काय चालू आहे बंद आहे? लाईट बिल ते स्वतःच भरतायत, कारण भाडेकरू सगळीकडे असाच करार आहे की भाडेकरू राहतो त्यांनीच लाईट बिल भरावं. ही सगळीकडेच पद्धत आहे. तुम्हाला भाडं भेटते का? नाही, गेले किती महिने झाले? 1.5 वर्षच भाडं आलेले, 1.5 वर्ष भाडं आलेलं नाही म्हणून आपण नोटीस पाठवली होती. आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे. आता त्याच्यामध्ये पूर्ण 3 वर्ष कधीच त्यांना कालावधीमध्ये भाडं आलेलं नाही. कधी 1-2 महिन्यांनी आलंय, कधी 3 महिन्यांनी आलेलं आहे. पण माणुसकीच्या ह्याच्यामध्ये नात्याने त्यांना तिथं 3 वर्षापर्यंत राहून दिलाय, जो त्यांचा कालावधी टर्ममध्ये होता. जे लिव्ह अँड लायसन्सचं जे कालावधी होता त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण त्यांना राहून दिलेले. त्यांना ते विचारलं तेव्हा ते म्हणले की माझे मैत्रीण होते त्या नात्याने आणि त्यांना एक कुठलं दुसरं घर नव्हतं, त्यावेळेस त्यांनी मागितलं तर ती अपेक्षा आपण त्यांची पूर्ण करूया, म्हणून ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहे याच्यामध्ये.
तुम्ही माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला, तर कशा पद्धतीनं खंडणी मागितली तुमच्याकडे, म्हणजे पैशा स्वरूपात, कशा संदर्भात काही पुरावे? पुरावे म्हणजे त्यांनी एक तर आपण त्याच्यात आम्हाला दोघींना जाताना एक तर रस्त्यात त्रास दिला, माझी मुलगी पूजा आणि मी जात असताना, आणि मग थोडीशा धमक्या वगैरे आम्हाला दिल्या, मारहाण वगैरे करण्यात आली, आणि परत आम्हाला इथे असं घडलेलं आहे रस्त्यात प्रकार, अनुचित प्रकार, ह्याची कुठेही तुम्ही वाच्यता करू नका, हे प्रकरण मिटवण्यासाठी मला तुम्ही पैशाच्या स्वरूपात माझ्याकडे खंडणी मागितली होती. किती रुपये काय? 5 लाख रुपये 50 त्यांनी 50 आणि लाख. त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं, खंडणी म्हणजे हा फ्लॅट जसा आहे तसा त्यांच्या नावावर करून द्यायचा, नाही तर मला पैसे द्यायचे. मग मी गप्प बसते. असेही निरोप आपल्याला आलेले आहे. मी ते प्रकरण गप्प करण्यासाठी खंडणी मागितल्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही काय अर्ज दिला, काय कधी दिला? 16/8 आम्ही अर्ज दिलेला आहे पोलीस स्टेशनला. तर पोलीस आता त्यांच्या पद्धतीने दखल घेऊन त्याची पुढे कारवाई करतील. बरं, आता तुम्हाला जो काही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल वगैरे केले जातात, त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यावरती मी सांगतो, कुठलेही आता सोशल मीडियावरती जे ट्रायल चालू आहे ते ट्रायल अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे, आणि त्याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना हा मीडिया ट्रायल करू नये, किंवा मीडिया ट्रायल होत असेल तर फक्त कोर्टाचा निकाल येऊसपर्यंत थांबा. कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी तपासल्या जातील, एव्हिडन्स होईल, एव्हिडन्सच्या नंतर गोष्टी सगळ्या त्याच्यावरती निकाल येईल, आणि निकाल आल्यानंतर ज्यांना जनतेला जे वाटते त्यांनी ठरवावं. कोणत्या न्यायालयामध्ये दावा दाखल आहे आणि आता किती तारीख झालेली आहे? आता ह्याच्यामध्ये आपण भाडे नियंत्रण अधिनियम ह्यांच्याकडे ही केस चालू आहे, आणि ते पुण्याला चालू आहे. कारण का सगळ्यात जे ज्युरिडिक्शन जेवढे महानगरपालिका येतात त्याचं सगळ्याचं ज्युरिडिक्शन हे रेंट कंट्रोल टेनन ॲक्टचं आगरकर नगरला आहे, आणि तिथं फास्ट ट्रायल कोर्ट जे तुम्ही म्हणले मगाशी की न्यायालयीन ह्याच्यामध्ये खूप जास्त कालावधी जातो, म्हणून त्याच्यामध्ये न्याय कदाचित उशिरा भेटतो. पण हे कोर्ट स्पेशल त्यासाठीच तयार केलेलं आहे, जिथं फक्त रेंट अँड टेनंटचे पोजेशनचे आणि एरियाजचे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रिकवर होऊ शकतात. अशा पद्धतीने आपण ते जे ज्युरिडिक्शन कोर्टामध्ये बसतं ते आपण दाखल केलं त्यांच्याकडे. हे चालेल. जे काय आहे आपण कायदेशीर आणि कायदेशीर मार्गाने लढाई करू. आम्ही जे कायदेशीर मार्गाने जे आहे आणि शांततेने जे काय होत असत आम्ही, आणि जो कायद्याप्रमाणे जो काही निकाल येईल त्याला आम्ही बांधील आहोत. मला पक्षाचा राजीनामा द्यायला लावत आहेत म्हणून माझ्यावर हे जबरदस्तीने खंडणी करत आहेत. तर माझीच मागणी आहे की लोणावळ्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना माझ्यासारखा त्रास होत आहे, म्हणून आता मी भाजपच्या वरिष्ठांकडे जाऊन ह्यांचाच राजीनामा मागणार आहे. तर याचीही सगळ्यांनी दखल घ्यावी. आणि पोलिसांना आम्ही चिरीमिरी दिली असं त्याच्यासारखं म्हणत आहेत, तर असं नाही. पोलिसांना सगळ्याच गोष्टी सारख्या असतात. ते पूर्णपणे सगळ्यांच्या बाजूनी शहानिशा करत असतात. ते एका बाजूनी बोलत नसतात पोलीस. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं न केलं, कोणाची चिरीमिरी घेतली हे आपल्याला कोर्ट ठरवून देईल. त्यामुळे आपण पोलिसांवर आरोप प्रत्यारोप करणं हे चुकीचं होतं असं मला वाटतं. आपण एक नगराध्यक्ष आहात, त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीमध्ये असं कुणावरही ॲलिगेशन करू नये. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, आपण आपलं काम करावं. मी माझं काम करत आहे, न्यायालय न्यायालयाचं काम करत आहे. येस, थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.